नंबर 23 सब्जेक्ट इज ॲडव्हान्स जावा प्रोग्रॅमिंग. आता ह्या लेक्चरला आपण काय बघणार आहे, विंडो लिस्नर इंटरफेस बघणार आहोत. आता बघा, द ग्लास विच प्रोसेसेस द विंडो इव्हेंट शुड इम्प्लिमेंट धिस इंटरफेस. म्हणजे आपल्याला विंडो रिलेटेड जेवढा इव्हेंट हँडल करायचे आहेत त्याच्यासाठी आपण काय यूज करणार आहे, हा विंडो लिस्नर इंटरफेस. द ऑब्जेक्ट ऑफ क्लास मस्ट बी रजिस्टर विथ कंपोनंट्स. त्याचा जो काय ऑब्जेक्ट आहे तो कशाशी रजिस्टर केला गेला पाहिजे. ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास मस्ट बी रजिस्टर विथ कंपोनंट, म्हणजे कंपोनंट बरोबर तो काय केला गेला पाहिजे, रजिस्टर केला गेला पाहिजे. द ऑब्जेक्ट कॅन बी रजिस्टर युझिंग ॲड विंडो लिस्नर मेथड. म्हणजे काय, जो काही विंडो लिस्नर ह्या क्लासचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट कशाशी रजिस्टर केला जातो, ह्या कंपोनंट बरोबर. द ऑब्जेक्ट कॅन बी रजिस्टर युझिंग ॲड विंडो लिस्नर मेथड. आता त्याच्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते रजिस्टर करण्यासाठी, ॲड विंडो लिस्नर नावाची मेथड. आता बघा, इंटरफेस डिक्लेरेशन. आता फॉलोइंग इज द डिक्लेरेशन फॉर java.awl.event.window लिस्नर इंटरफेस. आता इथे बघा, पब्लिक इंटरफेस विंडो लिस्नर एक्सटेंड इव्हेंट लिस्नर. आता इथे त्याच्या मेथड्स आहे. आता हा काही जो लिस्नर बघितलेला आहे आपण, त्याचा काय आहे मेथड्स आहे. पहिली मेथड कोणती, व्हॉइड विंडो ॲक्टिवेटेड विंडो इव्हेंट ई. आता ही मेथड कधी कॉल होते, इनोक होते. बघा, इनोक व्हेन द विंडो इज सेट टू बी द ॲक्टिव्ह विंडो. म्हणजे बघा, आपण जेव्हा विंडो ॲक्टिव्ह विंडो सेट करायची जर असेल, इनोक व्हेन द विंडो इज सेट टू बी ॲक्टिव्ह विंडो. आपण जेव्हा विंडो ही विंडो ॲक्टिव्ह विंडो म्हणून सेट केलेली असेल तेव्हा ही मेथड इनोक केली जाते. नेक्स्ट काय, व्हॉइड विंडो क्लोज. आता व्हॉइड विंडो क्लोज आणि विंडो इव्हेंट ई. विंडो क्लोज इव्हेंट कधी इनोक होते, बघा, इनोक व्हेन विंडो हॅज बीन क्लोज ॲज द रिझल्ट ऑफ कॉलिंग डिस्पोज ऑन विंडो. म्हणजे आपली विंडो क्लोज केल्यानंतर जेव्हा आपल्याला विंडो क्लोज करायची असेल तेव्हा कोणती मेथड आपण कॉल करतो, इनोक करतो, विंडो क्लोज. त्याच्यानंतर बघा, व्हॉइड विंडो क्लोजिंग. त्याच्यानंतर विंडो इव्हेंट ई. इनोक व्हेन द युजर अटेम्प्ट्स टू क्लोज द विंडो फ्रॉम द विंडो सिस्टीम मेनू. म्हणजे विंडो सिस्टीम मेनूमधनं जर आपल्याला ती विंडो क्लोज करायची असेल, म्हणजे ती इव्हेंट परफॉर्म करायची जर असेल तर त्यासाठी कोणती मेथड यूज करतो आपण, व्हॉइड विंडो क्लोजिंग. नेक्स्ट आहे व्हॉइड विंडो डिॲक्टिवेटेड. आता ही मेथड कधी इनोक होते, बघा, इनोक व्हेन विंडो इज नो लॉंगर द ॲक्टिव्ह विंडो. म्हणजे आपली जी काही विंडो असेल ती जास्त वेळेसाठी जर आपली ॲक्टिव्ह विंडो नसेल तर आपण कोणती मेथड कॉल करतो, विंडो डिॲक्टिवेटेड. त्याच्यानंतर काय, विंडो डिआयकोनिफाईड. आता ही मेथड कधी इनोक होते, बघा, इनोक व्हेन विंडो इज चेंज फ्रॉम मिनिमाइज टू नॉर्मल स्टेट. म्हणजे बघा, आता डिआयकोनिफाईड ही मेथड कधी कॉल करतो आपण, जेव्हा विंडो इज चेंज फ्रॉम मिनिमाइज टू नॉर्मल स्टेट. आपण जेव्हा मिनिमाइज स्टेटमध्ये विंडो करून ठेवलेली असते ती जेव्हा आपण नॉर्मल मोडमध्ये आणतो तेव्हा कोणती इव्हेंट ऑकर होते, ही विंडो डिआयकोनिफाईडची. नेक्स्ट आहे विंडो आयकोनिफाईड. आता ही विंडो आयकोनिफाईड इव्हेंट केव्हा इनोक होते, इनोक व्हेन विंडो इज चेंज फ्रॉम नॉर्मल टू मिनिमाइज स्टेट. आता बघा, विंडो आयकोनिफाईड म्हणजे नॉर्मल स्टेटमधून मिनिमाइज स्टेटला गेल्यानंतर कोणती इव्हेंट कॉल केली जाते किंवा कोणती मेथड कॉल केली जाते, विंडो आयकोनिफाईड. आणि डिआयकोनिफाईड केव्हा, मिनिमाइज स्टेटमधनं पुन्हा नॉर्मल स्टेटमध्ये येण्यासाठी जे आपण इव्हेंट काहीतरी परफॉर्म करतो तेव्हा कोणती मेथड कॉल करायची, विंडो डिआयकोनिफाईड. नेक्स्ट आहे विंडो ओपन. आता विंडो ओपन केव्हा इनोक करतो आपण, इनोक द फर्स्ट टाइम अ विंडो इज मेड विजिबल. ज्यावेळेस आपल्याला फर्स्ट टाइम विंडो विजिबल दिसेल त्यावेळेस आपण काय करतो, ती इव्हेंट किंवा ती मेथड इनोक करतो. मेथड इनहेरिटेड. धिस इंटरफेस इनहेरिट मेथड फ्रॉम द फॉलोइंग इंटरफेसेस java.awt.event.listener. म्हणजे ह्या इंटरफेसपासून काय केले जातात, ते इनहेरिट केले जातात. जर आपण त्याचा विंडो इव्हेंट अप्लाय केल्यानंतरचं जर आउटपुट बघितलं तर इथे बघा, आपण काय केलेलं आहे, लिस्नर इन ॲक्शन, विंडो लिस्नर. आता विंडो लिस्नर, त्याच्यानंतर काय, विंडो लिस्नर डेमो. आपण जो काही क्लास घेतलेला आहे तो त्याच्यावर काय मेसेज शो केलेला आहे आपण, वेलकम टू ट्युटोरियल पॉईंट. म्हणजे हे काय, विंडो ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहेत. आपण आता प्रोग्राम बघू. बघा, राईट अ प्रोग्राम दॅट डेमॉन्स्ट्रेट द मेथड ऑफ विंडो लिस्नर इंटरफेस. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला काय बघा, जावा इम्पोर्ट java.awt.star, इम्पोर्ट java.awt.event.star. त्याच्यानंतर आपण ॲपलेटमधनं करणार आहे. मग बघा, इम्पोर्ट java.applet.applet. त्याच्यानंतर ॲपलेटचा कोड. त्याच्यानंतर पब्लिक क्लास विंडो लिस्नर डेमो एक्सटेंड ॲपलेट. म्हणजे हा काय करतो, ॲपलेट एक्सटेंड करतो. त्याच्यानंतर काय, ॲपलेट इम्प्लिमेंट्स
माऊस लिस्नर. आणि याने आता कोणता लिस्नर घेतला? माऊस लिस्नर. बघा, स्ट्रिंग एस इक्वल्स टू सी युअर इव्हेंट्स हिअर. आता काय करतो आपण, त्या इथं माऊस लिस्नर न घेता आपल्याला कोणता लिस्नर घ्यावा लागेल? विंडो लिस्नर. इम्प्लिमेंट्स विंडो लिस्नर. त्याच्यानंतर स्ट्रिंग एस इक्वल्स टू सी युअर इव्हेंट हिअर. म्हणजे आपण काय मेसेज पास केला? सी युअर इव्हेंट्स हिअर. पब्लिक व्हॉइड इनिटमध्ये काय ॲड केलं आपण? धिस डॉट ॲड विंडो लिस्नर. विंडो लिस्नर ॲड केला धिस. पब्लिक व्हॉइड पेंटमध्ये काय? ग्राफिक्स जी. त्याच्यानंतर जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग. आपण स्ट्रिंग ड्रॉ करतोय, स्ट्रिंगमध्ये एस व्हेरिएबल पाठवला, त्याच्यात आपली स्ट्रिंग आहे. त्याच्यानंतर 100 ती काय केली? साईज शो केली आपण त्या स्ट्रिंगसाठी. त्याच काय? पब्लिक व्हॉइड विंडो ॲक्टिव्हेटेड. नेक्स्ट मेथड कोणती? आपली विंडो ॲक्टिव्हेटेड. आता विंडो ॲक्टिव्हेटेड जेव्हा असेल, आता मी तुम्हाला सांगितलं ॲक्टिव्हेटेड केव्हा असेल? जेव्हा ती करंट विंडो आपल्याला शो होईल. एस इक्वल्स टू विंडो इज ॲक्टिव्हेटेड ही स्ट्रिंग आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो? ती रिपेंट करतो. रिपेंट करतो का करतो? रिपीट कॉल्स द पेंट मेथड आफ्टर अपडेटिंग व्हॅल्यू. जी काय व्हॅल्यू आपण अपडेट केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला जर पुन्हा रिपेंट करायचं असेल तर रिपेंट मेथड कॉल करतो. त्याच्यानंतर काय? पब्लिक व्हॉइड विंडो डिॲक्टिव्हेटेड. आता विंडो डिॲक्टिव्हेटेड इव्हेंट कधी कॉल केली जाईल? बघा, विंडो इव्हेंट WE. आता त्याच्या स्ट्रिंगमध्ये काय व्हॅल्यू पास केली आपण? विंडो डिॲक्टिव्हेटेड. आणि नंतर काय म्हणतो? रिपेंट. त्याच्यानंतरची नेक्स्ट मेथड कोणती आहे? पब्लिक व्हॉइड विंडो आयकोनिफाईड. द विंडो आयकोनिफाईड एस इक्वल्स टू विंडो आयकोनिफाईड रिपेंट. म्हणजे बघा, आयकोनिफाईड केव्हा असतो आपण? जेव्हा नॉर्मल स्टेटमधून विंडो मिनिमाइज स्टेटला जाते. म्हणजे विंडोज रिलेटेड आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतोय तेव्हा आपण विंडो मिनिमाइज करतो, तेव्हा कोणती स्टेट असते? ती आयकोनिफाईड. नेक्स्ट काय? पब्लिक व्हॉइड विंडो डिआयकोनिफाईड. आता डिआयकोनिफाईड मीन्स काय? जेव्हा ती विंडो आपण मिनिमाइज स्टेटमधनं पूर्ण नॉर्मल स्टेटला नेतो तेव्हा ती काय झाली? डिआयकोनिफाईड. आता एस इक्वल्स टू विंडो डिआयकोनिफाईड रिपेंट. नेक्स्ट मेथड आहे आपली पब्लिक व्हॉइड विंडो क्लोज. आता पब्लिक व्हॉइड विंडो क्लोज केव्हा असते? आपली स्ट्रिंग जेव्हा आपण ती विंडो क्लोज करणार आहे तेव्हा. त्याच्यानंतर रिपेंट. त्याच्यानंतर काय म्हणतो? पब्लिक व्हॉइड विंडो क्लोजिंग. क्लोजिंग मीन्स काय? आपण ती मेथड कधी क्लोज करणार आहोत सिस्टीममधनं तेव्हा कोणती मेथड कॉल केली जाते? विंडो. त्याच्यानंतर काय? पब्लिक व्हॉइड विंडो ओपन. तर विंडो ओपन केव्हा असेल? आपण जेव्हा ती क्लिक करू आणि ती विंडो ओपन होईल त्यावेळेस कोणती मेथड आहे आपली? विंडो ओपन. त्याचं आउटपुट बघा कसं कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसणार आहे. बघा, ही फर्स्ट विंडो आपला प्रोग्राम. त्याच्यानंतर त्याची जे काही ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे ते ऑपरेशन्स परफॉर्म केल्यानंतर बघा आपण जे काही मेसेज पास केलेले ते मेसेज शो केले जातील.